जय महाराष्ट्र मित्रांनो, मी सुशांत तांबे पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, फायनली वेळ आली आहे गावाला जायची आणि बाहेर पाऊस पण खूप चालू आहे आणि ऑलमोस्ट आपली बॅग वगैरे पूर्ण भरून झालेली आहे आणि कंटिन्यू पाऊस चालू आहे मित्रांनो। तर बघूया, आपली ठाण्यावरनं आज ट्रेन आहे, रात्रीची जर्नी आहे, गणपती स्पेशल ट्रेन आहे LTD सावंतवाडी। तर बघूया आपल्याला काय दाखवता येईल की नाही, पण सकाळी तुम्हाला खूप सुंदर सुंदर नजारे बघायला मिळतील कोकण रेल्वेचे। आणि डायरेक्ट जाऊया आपण, जास्त रेल्वेचं शूट नाही घेऊया। कुडाळला सकाळी पोहोचू आपण, त्याच्यानंतर बस पकडून किंवा मग बघूया जर अभिषेक आलाच तर त्याला बोलूया, नाही तर आपण डायरेक्ट बस पकडून कोकणामध्ये जाणार आहोत। तर गावचा गणेशोत्सव तुम्हाला नक्की आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल। भजनं वगैरे शूट करणार आहोत आपण आणि कोकणामध्ये जो पारंपरिक गणेशोत्सव कसा असतो तो तुम्हाला आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये बघायला ही सिरीज असणार आहे ॲक्च्युली। तर बघूया आपले किती पार्ट बनतात। मला वाटतं एक 3-4 पार्ट बनवूया आपण कोकणामध्ये। तर चला निघत आहोत कोकणामध्ये, डायरेक्ट ठाणा रेल्वे स्टेशनला भेटू, कारण ट्रेन आहे आपली 9:30ची। चला बाय मित्रांनो। ठाणे स्टेशनवरती आहे आणि पाऊस चालू आहे मित्रांनो कंटिन्यू। बघू आपली ट्रेन किती लेट आहे मित्रांनो। नागरकोइल ट्रेन आहे आणि याच्या पाठोपाठ आपली LTD सावंतवाडी गणपती स्पेशल ट्रेन येणार आहे। ही ट्रेन गेल्यानंतर लगेच आपली ट्रेन येईल मित्रांनो। गर्दी बघू शकता ठाणे रेल्वे स्टेशनवरती, सर्व गणपतीला जाण्यासाठी आतुर आहेत एकदम। सो फायनली आपली ट्रेन आली आहे मित्रांनो आणि पाऊस बघा, कंटिन्यू पाऊस पण चालू आहे। LTD सावंतवाडी गणपती स्पेशल ट्रेन आहे मित्रांनो। सकाळी पोचेल, 9चा टायमिंग आहे, बघूया कधी पोचते मित्रांनो। वरची सीट आहे आपली, साईड अप्पर आलं आहे आणि ट्रेन आता हळूहळू भरायला लागली मित्रांनो। सुटेल आता थोड्या वेळात, एकदम लांब लचक सीट आहे आणि थोड्याच वेळात सुटेल आता। चला मित्रांनो, थोडा रेस्ट करूया आपण आता। मित्रांनो जाग आली थोड्या वेळ आपल्याला आणि कोकण रेल्वेचं रोहा रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो, रायगड जिल्ह्यामधलं। तर बघू शकता तुम्ही, आणि समोर दिवा रोहा जी ट्रेन आहे कंटिन्यू फेरी मारणारी ती पण उभी आहे आणि त्याचे दोन्ही पेअर आहेत दिवा रोहा ट्रेनचे। आणि ही आपली LTD सावंतवाडी स्पेशल मित्रांनो। दोन्ही साईडला दिवा रोहा जी MUM ट्रेन आहे ती तुम्ही इथे बघू शकता। दोन्ही पेअर इथे उभे आहेत रोहा रेल्वे स्टेशनला आणि एक ट्रेन सुटेल आता मित्रांनो। रोहा रेल्वे स्टेशन क्रॉस केलं आपण आता आणि हलका हलका पाऊस चालू आहे। सो गुड नाईट मित्रांनो, झोपूया आता। चला गुड नाईट मित्रांनो। ट्रेनमध्ये झोपच लागत नाही आहे आणि जाग आली तर ट्रेन थांबली आहे। सावर्डा रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो, तुम्ही किती सुमसामे बघू शकता। बरीच लोकं उतरली पण आहेत सावर्ड्याला, पण काही सोर्स नाही आहे इथून जाण्यासाठी, त्यामुळे इथेच वेटिंग करणार आहे मित्रांनो। क्रॉसिंगला ट्रेन आहे आणि आय थिंक सो मँगलोर एक्सप्रेस असावी। मित्रांनो सावर्डा रेल्वे स्टेशनच्या बाहेर आहे आणि कोणतरी एक जण आला आहे बाईक घेऊन घ्यायला इकडे, ते बरीच जण वेट करत आहेत। चला मित्रांनो, ट्रेन सुटेल आता थोड्या वेळात मित्रांनो। परत एकदा जाग आली आपल्याला आणि कोकण रेल्वेचं सुंदर उक्षी रेल्वे स्टेशनवरती गाडी थांबली आहे। क्रॉसिंगला दुसरीकडे गाडी जाणार आहे, त्यामुळे किती सुंदर रेल्वे स्टेशन आहे तुम्ही बघू शकता उक्षी।
मित्रांनो, धबधब्याचा रेल्वे स्टेशन म्हणून ओळखला जातं उक्षी स्टेशन. खूपच मोठा असा धबधबा आहे. तर रात्रीच्या अंधारात एवढा क्लिअर नाही दिसत आहे. तर इथून ट्रेन सुटेल आपली. आता ग्रीन सिग्नल भेटलं आहे. मित्रांनो, रत्नागिरी रेल्वे स्टेशन आलं आहे आणि अर्ध्यापेक्षा जास्त ट्रेन खाली झाली आहे. मित्रांनो, हिरव्या चादरीने नटलेल्या या कोकणामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि ही गणपतीमध्ये आपली कोकणातली पहाट बघू शकता तुम्ही. खूपच सुंदर अशी पहाट आहे मित्रांनो. आणि बघूया आपण आता, कारण कंटिन्यू पाऊस चालू आहे. जितकं होईल तितकं शूट घेऊया आपण. आणि सुंदर हा सकाळचा नजारा मित्रांनो. मित्रांनो, आडवली रोड रेल्वे स्टेशन आहे आणि पाऊस बघू शकता तुम्ही कशा प्रकारे चालूच आहे. लोक अक्षरशः भिजत जात आहेत. मित्रांनो, विलवडे रोड रेल्वे स्टेशन तुम्ही बघू शकता. खूपच सुंदर असं हे रेल्वे स्टेशन आहे आणि आजूबाजूची ग्रीनरी बघा. पाऊस कंटिन्यू चालू आहे मित्रांनो. लोकांचे हाल बघू शकता तुम्ही. अजूनही रेल्वे स्टेशनवरती शेड नाही आहे. ज्यांनी छत्री आणली त्यांचं ठीक आहे, पण ज्यांच्याकडे छत्री नाही त्यांची हालत बेकार आहे मित्रांनो. कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि लोकांना सर्व सहन करायला लागतं.
मित्रांनो हिरवळ बघू शकता तुम्ही आणि जणू काही ढग एकदम पूर्ण डोंगरांवरती आले. इतकं सुंदर दृश्य आहे मित्रांनो समोरचं. नांदगाव रोड इला आता कणकवली आहे त्याला. पाऊस चालूच आहे, कंटिन्यू पाऊस चालू आहे. नांदगाव रोडला क्रॉसिंगला थांबले. मित्रांनो कोकण रेल्वेचं कणकवली रेल्वे स्टेशन जिथे 70 ते 80% ट्रेन खाली होते. मित्रांनो कणकवली सोडल्या गड नदी आहे, बघू शकता तुम्ही. आणि गड नदीचं पात्र बघा मित्रांनो, पाण्याने दुथडी भरून वाहत आहे. खूपच जास्त प्रमाणात पाऊस चालू आहे.
मित्रांनो ओरोस आलं आहे, म्हणजेच आपलं सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन. आणि अभिषेक आला आहे आपल्याला सकाळी घ्यायला इकडे. बघूया तो प्लॅटफॉर्मवरतीच आला आहे, सकाळी लवकर आला आहे. आणि पाऊस काय मित्रांनो थांबण्याचं नाव नाही घेते. मित्रांनो 1 तास लेट होती ट्रेन आणि फायनली उतरलो आपण सिंधुदुर्गला. समोर अभिषेक आहे. मित्रांनो अभिषेक आला आहे घ्यायला नेहमीप्रमाणे आपल्याला. चला जाऊया आता बाईकची जर्नी. आणि कंटिन्यू पाऊस चालू आहे. चला डायरेक्ट गावात जाऊन व्हिडिओ एंड करू आपण. पहिली पॅन्ट घाला. थँक्यू भावा. मित्रांनो सकाळी सकाळी या कोकणातल्या रोडवरती तुमचं स्वागत आहे. आणि फायनली आपण आता डायरेक्ट भडगावला जात आहोत. आणि चिरे बघा मित्रांनो, घराचं काम चालू आहे भर पावसामध्ये. मित्रांनो हे सिंधुदुर्गाचं बस स्थानक आहे आणि खूपच सुंदर बस स्थानक आहे मित्रांनो. मुंबई गोवा हायवे बघू शकता मित्रांनो तुम्ही. आणि मुंबई गोवा हायवेला लागलो आहे फायनली आपण. मित्रांनो आज शुक्रवार आहे आणि कडावलच्या बाजारात आलो आपण. थोडं सामान वगैरे घेतो आहे अभिषेक. सामान वगैरे घेऊन झालं की डायरेक्ट जाऊया भडगावला. मित्रांनो आजच्या जर्नीमध्ये कंटिन्यू पाऊस भेटला आपल्याला. मित्रांनो भडगावला आलो आहे आपण आणि फ्रेश वगैरे होऊया आणि बाकीचा व्हिडिओ करूया आपण. कंटिन्यू पाऊस चालू होता, मस्त आंघोळ वगैरे करूया आणि घरं बघू शकता मित्रांनो भडगावची. नंतर आपण सर्वांचे घरी गणपती एक्सप्लोअर करूया मित्रांनो. समोर अभिषेकचं घर बघू शकता तुम्ही. चला आतमध्ये. मित्रांनो अमित दादा आहे, गणपतीची पूजा चालू आहे आणि थोड्याच वेळात दर्शन वगैरे घेऊया आपण. मित्रांनो गावचा गणपती बघू शकता तुम्ही. गणपती बाप्पा मोरया.
काय गो बरी आहेस ना? किती आहे? फॅनवर टाक. हा 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 हाय. अबो. अरे अर्णव. मित्रांनो घरी आलो आणि नाश्ता वगैरे झाला, गणपतीचं दर्शन पण घेतलं. आता थोडं झोपूया कारण काल ट्रेनमध्ये झोप नाही झाली. नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईल, तर चॅनलवरती सबस्क्राईब केलं असेल तर थँक्यू. लवकरच आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील कोकणातले. तर चला पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.